एकदा प्रतिनिधी सभेत नियुक्त्यांची घोषणा झाली. रज्जू भैया सरकार्यवाह झाले. ते येता येताच बाळासाहेबांनी त्यांना विचारलं, आर यू गोइंग टू स्टार्व आसाम? वास्तविक रज्जू भैया आसामला स्टार्व वगैरे करणार नाहीत हे त्यांना पूर्ण माहीत होतं, पण हे त्यांचं इमोशनल आउटबस्ट होतं. 2-3 प्रचारकांना आसामात पाठवण्यात आलं. एकदा प्रतिनिधी सभेत आम्ही व्यवस्थेतील लोक खाली उभे राहून हास्य विनोद करत होतो. वर लक्ष गेलं तर तिथे बाळासाहेब उभे आहेत म्हटल्यावर आम्ही शुक शुक करून पांगायला सुरुवात झाली. बाळासाहेब म्हणाले, मी आहे म्हणून काय झालं? मी काय वाघ आहे का? तुम्हाला खाणार आहे का? हे त्यांचं बोलणं आहे ना की मी वाघ आहे का, तर हे जाणवतं ते वाघ नाहीत, काही खात नाही, ते प्रेमळ आहेत. दुरून बाळासाहेबांना पाहिल्यावर धाक वाटत असे, पण जेवढे आपण जवळ जाऊ तेवढा मनुष्य त्यांच्या प्रेमामुळे अधिक अधिक जवळ जात असे. शारीरिक बौद्धिक कार्यक्रम उत्कृष्ट झाले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे. सन 1978ची गोष्ट. मी अकोल्याला प्रचारक होतो. अकोल्याच्या शिबिरात बाळासाहेब आले होते. तिथे आम्ही मंत्र छोटा तंत्र सोपे या सांघिक गीताचं प्रात्यक्षिक केलं. प्रात्यक्षिक अगदी उत्कृष्ट झालं. तिथे मी घोषात होतो. हँगरवर ताल दिला होता. सर्व कार्यक्रम झाल्यावर जाताना बाळासाहेबांनी बोलावून विचारलं की ते सांघिक गीताचं कोणी केलं हो? मी तिथला प्रचारक असल्यामुळे लोकांनी मला पाठवलं. बाळासाहेबांनी सांघिक गीताची विचारणा केल्यावर मी सांगितलं, बौद्धिक विभागाने केलं. 2-4 चांगले गीत गायक आहेत आणि ती ताल द्यायची कल्पना. तुमचं गीत उत्कृष्ट झालं. गीत असं झालं पाहिजे. उत्तर नागपुरात एका बालांच्या विजयादशमीच्या उत्सवात बाळासाहेब आले होते. परत जाताना ते मला म्हणाले की तिथे जितकी नगरं होती त्या सगळ्या नगरांचे भागांचे कार्यवाह वगैरे कार्यकर्ते घेऊन उद्या अर्ध्या तासासाठी कार्यालयात बोलव. दुसऱ्या दिवशी 25-30 जण आले. बाळासाहेब काय म्हणतील अशी सगळ्यांना उत्सुकता होती. बाळासाहेब आले. त्यांनी सर्वांचा परिचय करून घेतला. ते म्हणाले, तुम्हाला अशासाठी बोलावलं की तुमचे कालचे शारीरिक कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाले. मी शाखा चालवत असतानाची मला आठवण झाली. तुमचा ताल, एकमेकांची स्थिती तुम्ही पुष्कळ अभ्यास केला असेल. कसा काय अभ्यास केला? असे उत्कृष्ट कार्यक्रम झाले पाहिजेत. त्याचा संस्कार होतो. शाखेमध्ये अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मग आम्ही कसे अभ्यास करत असू? आमच्या इतवारी शाखेने प्रत्येक स्पर्धेत पहिल्या नंबराची मक्तेदारी घेतली होती. मोहिते शाखा आमच्यापेक्षा जुनी, पण तिला स्पर्धेत मागे टाकून आम्ही नंबर घेतला होता. असा जिद्दीने अभ्यास झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. एक गमतीदार प्रसंग. सन 1985चा विजयादशमी उत्सव. पंजाब विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर अत्तार सिंह यांना अध्यक्ष म्हणून बोलावले होते. ते येण्याच्या अगोदरच बाळासाहेबांनी मला बोलावून सांगितलं, हे बघ, त्यांचं आणि माझं भाषण रेकॉर्ड करायचं. कार्यक्रम झाल्यावर लगेच ती कॅसेट त्यांना आणि मला द्यायची. आम्ही सगळी व्यवस्था केली. शारीरिक कार्यक्रम भाषणांच्या 45 मिनिट अगोदर होतात. त्याची माईकची वेगळी व्यवस्था होती. मंचावरून येणाऱ्या भाषणांसाठी माईकची वेगळी व्यवस्था. अध्यक्षांना घेऊन बाळासाहेब मंचावर आले. स्वागत, प्रणाम, 1, 2, 3 झालं आणि मंचावरील अँप्लिफायर जळाला. तो मंचावरचा असल्यामुळे इथे लगेच लक्षात आलंच नाही. मंचाच्या व्यवस्थेतील स्वयंसेवक मला सांगत आला, मोहनजी, अँप्लिफायर बस झाला. मी म्हटलं, धावा, आपल्यापाशी अजून फक्त 45 मिनिटे आहेत. आज रविवार आहे, सीताबर्डीचं मार्केट बंद. दुकान उघडायला लावा कुणाला तरी, नाहीतर नवीन अँप्लिफायर घेऊन या. संबंधित माणसाने नवीन अँप्लिफायर आणला. कॅसेट्स काढून ठेवल्या. जळून गेलेला अँप्लिफायर तो घेऊन गेला. दुसरा अँप्लिफायर लावला खरा, पण कॅसेट्स लावायचा विसरून गेला. कार्यक्रम झाल्यावर बाळासाहेबांनी मला विचारले, त्या कॅसेट्स तुम्ही जेवायला जाताय ना? मी घेऊन येतो नंतर. मग कोणाच्या तरी लक्षात आलं, घोटाळा झाला. कॅसेट्स घालायच्याच राहून गेल्या. मी म्हटलं, आता काय करू? बरं, आपण व्हिडिओ केला आहे ना? ते ज्याने केले त्याला म्हणावं, जसा असेल तसा ये. त्या व्हिडिओतील भाषण ऐक आणि लिहून काढ. शक्य असेल तर ती टेप करून घे. ते काम त्याने 9 तास बसून केलं. जेवणाच्या ठिकाणी बाळासाहेबांनी मला पुन्हा विचारलं, आणल्या का त्या कॅसेट्स? समोर अध्यक्ष बसले होते, नाहीतर त्यांना सांगितलं असतं. मी म्हटलं, हो, मी त्या व्यवस्थित ऐकून घेतो आणि मग तुम्हाला देतो.
संध्याकाळी सोनं द्यायच्या वेळेला त्यांनी पुन्हा विचारलं, काय झालं, कॅसेट्स कुठं आहेत? दसऱ्याची गडबड आहे, मी देतो. यांना द्यायच्या आहेत ना, उद्या ते जात आहेत. उद्या गाडीवर बसण्याच्या अगोदर यांना. काही झालं आहे का? मी देतो नंतर. मग त्यांनी विषय संपवला. रात्री 10-10:30 मला त्यांनी बोलावलं. काय झालं? मी सगळा प्रकार सांगितला. मग काय, काम होतंय का? मी म्हटलं, मी जाऊन आलो, ते टेपही होत आहे आणि ते लिहूनही काढत आहे. काही मुद्दा ठासून सांगायचा असेल तर तो इंग्रजीत सांगण्याची बाळासाहेबांना सवय होती. उद्या सकाळी बिफोर ब्रेकफास्ट आय वॉन्ट कॅसेट्स. दुसऱ्या दिवशी त्या कॅसेट्स आल्या आणि आम्ही त्या ठरल्याप्रमाणे दिल्या. बाळासाहेब म्हणाले, लक्षात ठेव, तुमच्या इलेक्ट्रिक कनेक्शनमध्ये गडबड होती, तुमचा इलेक्ट्रिशियन बदला, एक एक गोष्ट नीट झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असायचं. एकदा एक पत्रकार बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला आला. बाळासाहेबांची उत्तरे सरळ, जेवढ्यास तेवढे या स्वरूपाची होती. त्यामुळे त्याला काहीच सापडलं नाही. त्यावेळेस भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट सामना सुरू होता. तर काहीतरी अडचणीत आणायचं म्हणून त्यांनी बाळासाहेबांना विचारलं की क्रिकेटच्या खेळाबद्दल आपलं काय मत आहे? तर भारतीय संघात कोण कोण निवडण्यात आले आहेत, कुणात कोणकोणते प्लस आणि मायनस पॉईंट्स आहेत आणि कॅप्टनने त्याची रचना कशी केली पाहिजे, असं बाळासाहेबांनी त्याला 20 मिनिटं सविस्तर सांगितलं. तो आश्चर्यचकित झाला. यांना क्रिकेटचं इतकं समजतं? ते रोज सकाळी अ पासून ज्ञ पर्यंत वृत्तपत्र वाचून काढत असत. बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचे लक्ष असे. कुठे धर्मांतराची बातमी असली तर त्या प्रांताला कळवत. त्यांची माहिती अप टू डेट असे. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण.